मंडळी, प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी मोठं असं संकट येतच येतं. त्यातून कोणीही कधीच चुकत नाही. त्यामुळे निराश हताश न होता या दररोज उगवणाऱ्या सूर्याकडून सकारात्मक ऊर्जा घेऊन आपली पुढची वाटचाल नेहमी सुरू ठेवावी. कारण जेवढे तुम्ही खंबीर आणि धीट राहून बिकट परिस्थितीशी सामना कराल, तेवढाच तो तुमच्या कुटुंबासाठी एक मजबूत आधार ठरेल. त्यामुळे कितीही बिकट संकट आणि टेन्शन आलं तरी डोकं शांत ठेवा. त्यामुळे अवघड प्रश्न सुद्धा पटकन सुटतील आणि संकटांना सामोरे जायला मार्ग सुद्धा अगदी लवकर सापडतील. तर मी सुद्धा आज मला आलेलं नैराश्य दूर करण्यासाठी निघालोय. माझे एकमेव प्रेरणास्रोत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होण्यासाठी. तर चला तर पाहूया आजचा प्रवास आपला कसा काय होतोय. रस्त्याची एकदम वाट लागले, म्हणजे काम सुरू आहे. आपल्याला सावकाश जावं लागणार आहे. आई वडील जेव्हा ओरडायचे मारायचे तेव्हा मला वाचवायला किंवा मला तिच्या पदराखाली घ्यायला फक्त आजी होती. हो, तर म्हणजे इथे ना एक कुत्रा मेला होता. तर त्याला मी इथून उचलून या गटारामध्ये डंप केला इकडे, आणि त्याच्या अंगावरून गाडी गेली होती. ते हाताना त्यांच्या बॅगा भारी, हाताना त्यांच्या बॅगा भारी. जय साईनाथ, जय साईनाथ. सगळ्यांनी सांभाळून जा. मंडळी, रात्रीचं चमकणारं झाड, हो हो, एकदम काळोखात आहे ना, एकदम लखलखत आहे बाबा. ट्रॅफिक पाहून गाणं सुचलं रे, सुचलं. ऐका मंडळी, ऐका. कोई ना कोई चाहिए ट्रॅफिक साइड करने वाला. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. सुप्रभात मंडळी, सुप्रभात सगळ्यांना. काहीसा वेगळा असा इंट्रो. तर नवीन वर्षातली पहिली राईड करायला चाललो आहे. तर या 2026च्या नवीन वर्षातली जानेवारी महिन्यातली पहिली राईड करायला आपण चाललो आहोत. तर सविस्तर बोलूया. तर मंडळी, आज आहे 10 जानेवारी आणि सकाळचे 6 वाजलेत. आणि यावर्षीची सुरुवात काहीशी वेगळी करावी, जशी आपण 2025च्या सुरुवातीला केली होती. सबस्क्रायबर राईड श्री दुर्गेश्वर किल्ले रायगड येथे. तर आता मी चाललेलो आहे आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान श्री किल्ले शिवनेरी येथे. तर 2025च्या सरत्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा निगेटिव्ह झाल्या आणि सुरुवात आपल्याला पॉझिटिव्ह करायची आहे. तर येणाऱ्या काळात बरंच काही पॉझिटिव्ह असं होणार आहे. तर त्या इच्छेने महाराजांना नतमस्तक होऊया. तर त्यासाठीच मी आज चाललेलो आहे शिवनेरीला. तर ही बघा, इथे आपली अशी रुस्तम उभी आहे. टॉप बॉक्स लावलेला आहे. टॉप बॉक्समध्ये काय नाही, फक्त जेव्हा मी किल्ला चढायला सुरुवात करेन तेव्हा जॅकेट आपण टॉप बॉक्समध्ये ठेवू. तर आता कोल्ड स्टार्ट करूया तिला. थंडीचे दिवस आहेत त्यामुळे कोल्ड स्टार्ट करणं गरजेचं आहे. अरे ये क्या हुआ, एक बल्बच नाही पेटत आहे. हा चालू आहे, हा बंद आहे. अरे यार, अच्छा हा डीम झालाय. संपले लाडू, संपला बाबा. तर सकाळ सकाळ आपल्याला सरप्राईज भेटलेला आहे. आपला फॉगलाईट जो आहे त्यातला एकच पेटतोय. काल रात्रीपर्यंत म्हणजे थोडासा डीम करत होता, पण एवढं काय माझ्या लक्षात आलं नाही. आता तर पूर्णच गायब झाला तो. बापरे. तर पहिल्या राईडला पहिलं सरप्राईज बघूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर लेट्स गो गाईज. बघूया काय नवीन एक्सपिरियन्स येत आहेत या
पहिल्या अशा 2026च्या राईडमध्ये. तर आजचा आपला टोटल प्रवास किती किलोमीटरचा आहे ते दाखवतो. तर शिवनेरी फोर्ट सिलेक्ट करू आणि आपल्याला रस्ता दाखवतो आहे हा कल्याण मार्गे, म्हणजे आपल्याला शहापूर करत जायचं आहे. त्याचं कारण असं आहे की जो रस्ता कल्याणवरून बायपासहून आतमध्ये जातो ना मुरबाडला, सरळगाव आणि धसई वगैरे करत आतमधून, तर इथे ना हा पूर्ण 40 किलोमीटरच्या पट्ट्याचं काम चालू आहे. तर जसं मी अष्टविनायकची पोस्ट टाकली होती तेव्हा 1-2 सबस्क्रायबरनी सांगितलं, हा बघू शकता इथे रस्ता भरपूर असा खराब दिसतो आपल्याला. आणि मोबाईलच्या लाईन इग्नोर करा. तर टोटल किलोमीटर आजची जर्नी आहे 179, म्हणजे 189 किलोमीटरची जर्नी आहे. आणि टोटल वेळ दाखवतो 4 तास. आता वाजलेत 6:15, 6:30 होत येतील. 7:30, 8:30, 9:30, 10:30, म्हणजे 11, 11:30पर्यंत पोचण्याचा प्रयत्न करूया. तर चला लेट्स गो. रूट तर सांगितलेला आहे. तर आता आपण टुवर्ड्स ऐरोली मार्गे जाणार आहोत, ठाणा भिवंडी करत. चलो लेट्स गो. तर सुप्रभात मंडळी, सुप्रभात सगळ्यांना. कसे आहात? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे. आणि हे आयुष्य खूप सुंदर आहे, या जन्मी तरी आपल्या दोन्ही डोळ्यांनी पाहायलाच पाहिजे. तर मंडळी 2026मधली पहिली राईड आपण करतो शिवनेरी फोर्टला, जिथे आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. तर तिथे आपण जाऊन महाराजांना नतमस्तक होणार आहोत. आणि राईडला सुरुवात करून 20 मिनटं झालेत आणि 18 किलोमीटर आपण क्रॉस केलेला आहे. आता ऐरोली, भिवंडी, त्याच्यानंतर कसारा घाट मार्गे आपण आजचा प्रवास करणार आहोत. तर हळूहळू सूर्यदेवतासुद्धा वर येतील आणि बऱ्याच अशा गोष्टी तुमच्याशी आज डिस्कस करायच्या आहेत. तर सकाळी मस्त असा गारवासुद्धा आहे, आता गारगार वाटते. आणि आपला व्ह्यू कसा प्रॉपर आहे की नाही सांगा, वॉईस क्वालिटी कशी आहे ते सांगा, कारण तुमचा भाऊ मेहनत तर घेतो आहे चांगला कंटेंट तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी. तर मंडळी, तुम्ही कुठे कुठे फिरून आलात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी? 31st कुठे गेलात? घरीच केलात फॅमिलीसोबत की मित्रांसोबत? डांगडांग टाकडांग डांगडांग टाकडांग, ए ले बाजाव, क्या बात. तर ॲक्च्युली मी डिसेंबर, म्हणजे जो जाता महिना असतो ना, आपले शेवटचे दिवस आणि येणाऱ्या महिन्यातले काही सुरुवातीचा पहिला आठवडा, तो माझ्यासाठी आतापर्यंत 2020, 21 आणि आता 25-26 म्हणू शकतो ना, एक दुःखाचा जो डोंगर असतो ना, असे धडधडून कोसळलेत ना. कारण 2019-20च्या दरम्यान माझा मित्र योगेश, जो आपल्यासोबत राईडलासुद्धा असतो आणि तो माझ्या इथेच राहतो आणि दापोलीला त्याचं आईवडील वगैरे गावी राहतात. तर त्याचा भाऊ कामानिमित्त इथे आला होता. तर त्याच्या डोक्यामध्ये सुद्धा म्हणजे मेंदूला काही इजा झाली आणि 6 महिने डॉक्टर उपचार करून तो डिसेंबरमध्ये 29 डिसेंबरच्या दरम्यान तो स्वर्गवासी झाला. आणि त्याच्यानंतर माझी आजीसुद्धा 2-3 वेळा पॅरालाइज झाली होती. तर 2 वेळा ती बरी झाली आणि तिसऱ्यांदा मात्र म्हणतात ना की शरीराने साथ नाही दिली. तर 31 डिसेंबर, ज्या दिवशी सगळेजणं जिकडे असतील तिकडे सगळे डान्स, धमाल, मस्ती आणि नवीन वर्षाचं स्वागत करत होते ना, त्यावेळेला माझी फॅमिली माझ्या आजीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली होती आणि मी माझ्या मित्राच्या अंत्यसंस्कारासाठी गावी गेलो होतो दापोलीला. तर ते करून मुंबईला आलो आणि डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये फक्त 1 जानेवारी आजीने सगळ्यांशी बोलणं चालणं केलं आणि 2 जानेवारीला मोठी गडबड झाली. माझ्या आयुष्यातलं म्हणतात ना, सगळ्यात प्रेमळ व्यक्ती जी कोणी असेल वडिलांनंतर, ती म्हणजे आजी. म्हणजे आई वडील जेव्हा ओरडायचे, मारायचे, तेव्हा मला वाचवायला किंवा मला तिच्या पदराखाली घ्यायला फक्त आजी होती. अक्षरशः आता बोलतानासुद्धा डोळ्यात पाणी येते. सो तो वेळ काळ तसा होता. तर मी कधीच त्यानंतर सेलिब्रेट केलं नाही. आणि दुसरं म्हणजे आजीची बर्थडेट आम्हाला माहिती नव्हती. तिचा जन्मदिवस इयर माहिती होतं लगभग, पण आम्ही दर जानेवारीला मी ठरवलेलं की आजी तुझा आम्ही केक कापणार. ते गेले 4-5 वर्ष आम्ही ते करायचो, जेव्हापासून तिला जास्तच बरं नाही वाटायला लागलं तेव्हापासून. आणि आत्ताच्या 2025ला असं झालं ना
माझ्या आईचे बाबा वय वर्ष 91 आणि त्यांचा जन्म 1935चा, इंग्रजांच्या काळातला. स्वातंत्र्याच्या वेळी ते 13 वर्षाचे होते. म्हणजे विचार करू शकता. आणि ते बोललेत की मी गांधीजींची आणि साने गुरूंची जी भाषणं असतात ना ती ऐकली आहेत म्हणजे त्या याच्यामध्ये. आणि जेव्हा ती चळवळ वगैरे व्हायची तेव्हा सगळं काही ऐकून माहिती आहे, जरी सामील नसतील झाले. म्हणजे काय तो काळ होता. आणि त्या काळातला माझे आजोबा, त्या काळातले आज वयाच्या 91-92 वर्षी ते सुद्धा स्वर्गवासी झाले. 1 वर्षांपासून त्यांना प्रोस्टेटचा कॅन्सर डिटेक्ट झाला होता आपल्या मूत्रनलिकेच्या इथे. तर त्याच्यामुळे तो त्रास त्यांना जास्त सहन नाही झाला. नाही तर माझी इच्छा होती की त्यांचा 100वा वाढदिवससुद्धा अगदी थाटामाटात करावा. सो ते झालं 24 डिसेंबरला. आणि 2 दिवसांनी माझ्या बहिणीची सासू, ते सुद्धा शेतात काम करत असताना त्यांच्या ब्रेनची नसचा प्रॉब्लेम झाला. मुंबईला आणलं नायर हॉस्पिटलमध्ये. 1 दिवस राहिल्या आणि ऑपरेशनच्या वेळी त्या घाबरल्या, कारण त्यांच्या डोक्यावरचे केस काढले होते ऑपरेशनसाठी. आणि त्यांचे केस, एका स्त्रीचे केस तिच्यासाठी एक प्रकारचं धनच असतं, प्रेम असतं. काय करते, तुमच्या लव बाईट नंतर घ्या. तर डोक्यावरून हात फिरवला असताना त्यांचा जीव घाबराघुबरा झाला आणि तिथेच त्यांना मेजर अटॅक आला. तर यावर्षीसुद्धा मी 2 मौल्यवान गोष्टी माझ्या आयुष्यातल्या गमावलेल्या आहेत. त्याच्यामुळे जे नैराश्य येतं ना, जी निगेटिव्हिटी येते ना, ती भरपूर दिवस होती. आणि हा जो शिवनेरी जाण्याचा, महाराजांच्या जन्मस्थळी जाण्याचा जो प्लॅन आहे तो मी 3 आणि 4 तारखेला ऑफिशियल प्लॅन टाकला होता माझ्या सबस्क्रायबर फॅमिलीसोबत. कारण मी आता जे नियोजन करतो ते इतरांसोबतसुद्धा करण्याचा प्रयत्न करतो. तर ते मला कॅन्सल करावं लागलं, कारण माझ्या आजोबांचं कार्यच त्याच दिवशी आलं, 4 तारखेला 12वं कार्य. तर आता त्यातून कशीबशी माझी आई वगैरे सावरलेली आहे. बऱ्याचशा गोष्टी माझ्यासोबत आता इतकं नैराश्य येऊ शकतं, तर माझ्या आईच्या आयुष्यात किती येऊ शकतं हे मला, म्हणजे मी सगळ्या गोष्टी समोरून पाहिल्यात. जाऊ देत, प्रत्येकाच्या लाईफमध्ये हा टर्निंग पॉईंट येतोच आणि त्याला आपल्याला सामोरं जायचं आहे. आपल्याला एकदम हताश बसून चालणार नाही. जर आपण घरातले कर्ते असू ना, तर आपली जिम्मेदारी असते आपल्या फॅमिलीला सांभाळण्याची किंवा त्यांना मोटिवेट करण्याची. आणि तुम्हाला कितीही दुःख आलं, रडू आलं, तर तो कंठ दाटून ठेवण्याची जी क्षमता आहे ना, ती तुम्हाला मी तर विचार करतो तेव्हा की महाराज कसे लढले असतील किंवा ते त्यांच्या लहान वयामध्ये असे गडकिल्ले कसे त्यांनी संपादन केले असतील, शत्रूला कसे सामोरे गेले असतील. तर त्यासाठीच जे झालं गेलं त्यालासुद्धा नतमस्तक, आणि जे होणार आहे त्यालासुद्धा आपल्याला वंदन करायचं आहे. तर बघूया हे येणारं 2026 आपल्यासाठी काय आपल्या आयुष्यात नवीन घेऊन येणार आहे. तर त्यासाठीच मी म्हटलं आपण महाराजांची प्रेरणा घेण्यासाठी जाऊयात आज शिवनेरी किल्ल्यावर. आणि माझीसुद्धा पहिलीच वेळ आहे शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी. तर माझ्यासाठीसुद्धा हे काहीसं नवीनच असणार आहे. तर आता आपण चाललो कसारा घाट मार्गे. तर आता आपण ठाणा भिवंडी नाशिक रोड पकडू. आणि मंडळी, जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खूप विनंती आहे, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पाहताना ना तो थम्सअपचा बटन दाबा आणि एक हाईप करून येतं, हाईप पॉईंट्स, ते हाईप पॉईंट्स दाबा. त्याच्यामुळे काय होतं ना, आपला व्हिडिओ आहे तो इतरत्र पोचण्याला मदत होते. तो थोडासा तुमच्या मित्रमंडळींपर्यंत ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं आहे त्यांच्यापर्यंत पोचायला मदत होते. कारण तो यूट्यूबच्या अल्गोरिदममध्ये थोडासा असा माहितीपूर्ण व्हिडिओ मानला जातो. तर तुमच्या भावाला तेवढंच पाहिजे, आयुष्यात काय घेऊन आलो आहे आणि काय घेऊन जाणार आहे. तर फक्त थम्सअप करा आणि एक कमेंट करा, त्याच्यामुळे आपला हा व्हिडिओ बूस्ट व्हायला मदत होईल. तर चला, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. आणि मंडळी, राईड करताना दुसरी ऊर्जा काय मिळते माहीत आहे? जेव्हा असे मोठे मोठे बायकर्स, हायर CC जेव्हा आपल्या समोरून जातात किंवा आपल्या बाजूला असतात ना, तर त्यांची गाडीच बघून अशी लोडेड ना, मनामध्ये ती आपोआप ऊर्जा निर्माण होते. कारण मला त्याला चेस करायचं आहे माझ्या स्वप्नपूर्तीद्वारे.
एक ना एक दिवस काहीतरी असं ॲडव्हेंचरस आपल्यासुद्धा हातामध्ये असणार आहे. आणि ते जे मॅनिफेस्टेशन आहे ना, ते आता मी सुद्धा फील करतो आहे. समोर मला डोळ्यासमोर दिसतं आहे बरंच काही. तर लेट सी काय होणार आहे, काय नवीन घडणार आहे. फक्त प्रयत्न सोडायचे नाहीत, प्रयत्न करायचे. देखना है आपको, देखना है वो कौन था, देख लीजिए ये है वो GS 310 रायडर. क्या बात, काय वाटते यार एक नंबर यार, एक नंबर. बायकोला सांगतो व्हिडिओ बघतेस ना ग, आपले स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहेत. क्या बात रुस्तम, तू भी कुछ कम नहीं है. सब तेरे वजह से ही पॉसिबल हो चुका है. बाबा ट्रॅफिक पाहून गाणं सुचलं रे, सुचलं. ऐका मंडळी, ऐका. बघा कसं वाटतंय. कोई ना कोई चाहिए ट्रैफिक साइड करने वाला, कोई ना कोई चाहिए ये गाड़ी साइड करने वाला. क्योंकि वो क्या है ना जी, इतने बड़े हाईवे में ये टैंकर नहीं क्या, ट्रक के गाड़ियों में, इतने बड़े हाईवे में इन ट्रक के गाड़ियों में कोई ट्रैफिक क्लियर करे ना, क्योंकि रास्ते का काम चालू है ना. ओ साथी रे, रास्ते की गाड़ियाँ कोई साइड करे ना, इस रास्ते की ट्रैफिक कोई साइड करे ना. ये दुख दर्द एक राइडर के दिल में क्या चल रहा है, ये एक दूसरा राइडर ही जान सकता है. क्योंकि ये जो गाड़ियों में बैठे हैं वो फुल आवाज़ वॉल्यूम में गाना सुन रहे हैं, मस्ती कर रहे हैं, एक दूसरे से बाती कर रहे हैं. तो देवी और सज्जनों, अपना आगे का रास्ता अपन क्लियर करें और खुद को एंटरटेन करते हुए ये जर्नी कंटिन्यू करें. क्या बात, बजाओ ताली बच्चों, हाथ में लिए पॉपकॉर्न, ना टेंशन, अपना व्लॉग एंजॉय करो. क्या बात. चलो बाय मेरी रुस्तम, ला ला ली ला 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 ली ला ला ला. ए रंग नंग 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 रंग नंग 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 रंग नंग. मंडळी सूर्य बघा ना काय दिसतोय, एक नंबर. चलो उडाते हैं ड्रोन. कसा वाटला सूर्यनारायणाचा घेतलेला ड्रोन शॉट नक्की कमेंट करा. तर आता मी हे रिअल फ्रूटचं ज्यूस आणलं आहे, तर आता थांबलोच आहे. तर म्हटलं थोडासा घसा ओला करूया, कारण तुमच्याशी खूप काही बोलायचं आहे, त्याच्यामुळे घसा सुकतो माझा. तर हे ऑफिसमध्ये होतं, येताना घेऊन आलो आपण. तर ब्रेकफास्टला कुठे वगैरे थांबायचं बघूया. जास्त काय हेवी खायचं नाही आणि मी कधीच हेवी खात नाही. शक्यतो दुपारचं जेवण टाळतो मी आणि एकदाच असा वेळेला नाश्ता करायचा ना, जो 11, 12, 12:30च्या दरम्यान नाश्ता थोडासा करायचा आणि संध्याकाळ आपली दौडून न्यायची. आणि संध्याकाळी समजा 5-6 वाजले, छोटंसं काहीतरी वडापाव वगैरे खायचा. हे पैसे वाचवण्यासाठी नाही, परंतु कशी ना आपली जी एनर्जी असते, जास्त हेवी खाल्ल्याने आळस येतो आपल्याला आणि असं हायड्रेट होत राहायचं. आणि लिमलेटच्या गोळ्या वगैरे चुपायच्या, चोखायच्या, हॅपीडंट वगैरे असेल तर असं तुम्ही स्वतःला हायड्रेट ठेवू शकता. घाईघाईत पाण्याची बॉटल काढलेली, ती टी व्हीच्या बाजूलाच राहिली. तर ठीक आहे, घेऊ आपण नंतर. तर पुढचा प्रवास करूया. तर बघा, एक ड्रोन शॉट घेण्याच्या नादात
अर्ध्या तासाहून जास्त वेळ गेला माझा. तरी असंच असतं ब्लॉगर्स लाईफ. आणि तुम्ही लाईक नाही करत, कमेंट नाही करत. एवढा सुंदर सुंदर नजारे तुमच्यासाठी मी घेऊन येतो. तर चला पुढचा प्रवास करू. काय मागे राहिलं नाही ना ते एकदा बघूया. तर राहिलं तर लागतील आपले वांदे. चलो काय नाही, ऑल इज वेल, ऑल इज क्लिअर. तर आत्ताच मी इंस्टाग्रामला स्टोरीसुद्धा टाकलेली आहे. जर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो नसाल करत, तर जशी सबस्क्रायबर फॅमिली यूट्यूबला वाढते तशीच इंस्टाग्रामला फॉलोअर्ससुद्धा वाढले पाहिजेत आपले. कारण हे तुमच्या आशीर्वाद आणि सपोर्टशिवाय हे शक्यच नाही आहे. तो मस्त असा आता भल्या चांगल्यापैकी उजेड झाला आहे. सूर्यदेवता वर आलेत. त्यांना आपण जे कॅमेरा टिपलं आहे ना आपल्या असं लाका 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 काय दिसलेत ब्राव. एक नंबर बघा, सुंदर, एक नंबर. आणि आजूबाजूचा जो परिसर हा डोंगर वगैरे खूप सुंदर आला आहे. आणि हा 4 लेनचा रस्ता. चलो रुस्तम मेरी जान, जाने जिगर. त्याच्यामुळे सोलो राईडला ना कसं मी माझ्या मनाप्रमाणे थांबू शकतो. आणि जेव्हा कोण सोबत असतं ना तेव्हा तो ड्रोन काढण्यापासून सगळी पॅकिंग, त्याच्यानंतर भरेपर्यंत समोरचा माणूस आहे ना असा हातावर घड्या घालून तो माझ्याकडे बघत राहतो. तर त्याच्यामुळे मला थोडं एम्बॅरेसिंग फील होतं की भाई मेरा कब जल्दी होगा, हम कब राईड स्टार्ट करेंगे. तर असं कोणाकोणासोबत होतं नक्की कमेंट करून सांगा. की जेव्हा तुमचे मित्र तुमच्याकडे डोळे लावून म्हणजे असे बघत असतात की या बाबा कधी आवरतं याचं, चल ना रे बाबा तुझ्यामुळे आम्ही थांबलो आहे. मोस्टली असं करत नाही मी, पण असं मला आतून फील होतं ते, अरे यार थांबा होतंय करते. पण तो जो दिलेला वेळ आहे ना तो हे असे ओ हो 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 आराम से बेटा बबुआ, आराम से. सरप्राईज, हे असे सरप्राईज काय बोलायचं आहे ना. आता हे असं ना काय बोलणार. स्पीड आपली कंट्रोलमध्ये होती, गाडी कंट्रोलमध्ये आहे. त्याच्यामुळे जर झूम करून घुसला असता ना कोणतरी असा ठपाक करून. अशा काहीशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला एकदम सतर्क राहून राईड करायची असते, भले तुम्ही किती स्पीडमध्ये जाल. ओहो चलो किल्ले शिवनेरी झुलवा पाळणा पाळणा, बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा, बाळ शिवाजीचा. हो तर म्हणजे इथे ना एक कुत्रा मेला होता. तर त्याला मी इथून उचलून या गटारामध्ये डंप केला इकडे. कारण त्याच्या अंगावरून गाडी गेली होती. बापरे, हे पहिल्यांदा असं काहीसं धाडस केलं मी. कारण एकदा MP मध्ये झालं होतं असं. तर तिथला माणूस बोलला की आप आपकी जान बचाव, ऐसा होते रहता है. आता या रस्त्याला आहे ना गाड्या खूप फास्ट आहेत आणि त्याच्या चिंदड्या झाल्या होत्या इथे. तर मी त्याला उचलून या बाजूच्या गटारामध्ये टाकलं, तिथे त्याची विल्हेवाट तरी लागेल. तर तो इथेच असा रस्त्यात मरून पडलेला आणि त्याच्यावरून गाड्या जात होत्या. तर म्हटलं जातो एकटाचा वेळ आहे, बिचाराला योग्य स्थळी पोचवूया. तुझ्या आत्म्यास देव शांती देव. चला. आणि असे भटके कुत्रे आहे ना त्याच्यामुळे भरपूर जणांचे ॲक्सिडेंटसुद्धा येतात. बाईक समोर आले की ते पडायलासुद्धा होतं. असेच आपले एक राजेश गुरकेसुद्धा पडले होते. तर अशी काळजी घ्यावी लागते रस्त्याने जाताना. तर या कसारा घाटामध्येच आपण इथे इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपमध्ये पेट्रोल भरलं. तर आता इथे मी मॅप टाकला कारण मी विदाऊट मॅपच आलो इथपर्यंत. तर आता इथे ना शहापूरपासून आसनगाव म्हणजे तिथून आपल्याला एक राईड दाखवत आहे. आणि हा रस्ता वरून कसारा घाटातून परत तिथेच येणार आहे. तर तो 2 तास 56 मिनटं, 2 तास 35 मिनटं म्हणजे 20 मिनटाचा फरक आहे, 20-25 मिनटं. तर हा एवढा पॅच आपल्याला थोडासा रिटर्न जावा लागेल 1-1.5 किलोमीटरचा. आणि त्याच्यानंतर हा आतला मारून तिथेच टच व्हायला लागेल. तर अजून काय नाश्ता वगैरे केलेला नाही, बघूया. चलो. तर सरळ कसारा जातो. तर आपण कसारा संपूर्ण कंटिन्यू नाही करत आहे, इथून युटर्न मारून तो आसनगावच्या इथून आतमधून जाव्या, नवीन रस्त्याचा थोडासा अनुभव घेऊया.
आणि ते साई पालखीसुद्धा येते. शिर्डीला चाललोय पायी पायी, शिर्डीला चाललोय पायी पायी, सारा जनसमुदाय घेऊन चाललोय पायी पायी, सारा जनसमुदाय पायी. क्या बात आहे. हाताना त्यांच्या बॅगा भारी, हाताना त्यांच्या बॅगा भारी. जय साईनाथ, जय साईनाथ. सगळ्यांनी सांभाळून जा. आणि मंडळी असंच एक चालत असताना म्हणजे 6-7 वर्षांपूर्वी माझ्या नातेवाईकांपैकी एक रवींद्र गुरव, मित्रपरिवारापैकीच एक, तर त्याला अशी चालता चालता बेवड्या म्हणजे बाईकवर बेवडे होते तर त्यांनी उडवलं आणि बिचारा जागीच गेला ना. नवीन नवीन लग्न झालेलं होतं. बापरे, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये रिस्क आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये. कसारा घाट तर नेहमीच आपण एक्सप्लोअर करतो, परंतु नवीन काहीतरी आतून बघायला मिळेल त्या उद्देशाने मी चाललो आहे. तर हा इथून गावातून लेफ्ट घ्यायचा आपल्याला. रामकृष्ण हरी मंडळी, रामकृष्ण हरी. सकाळच्या पारी आम्ही चाललो देवाच्या दारी, देव आमचं एकच श्री राज शिवबा, आणि त्यांच्या भेटीस चाललो आम्ही मुंबईवरून गाडीवरी. काय यमक जुळतं ना माझंसुद्धा. म्हणता म्हणता काय जे मनात येतं ना, नशीब मी कवी नाही झालो. ओ तर मंडळी, हमने जो रास्ता निवड़ा है तो वो रास्ता निवड़ने उसके ब्रिज ऐसा जा रहा है, तो उसके नीचे से ना समृद्धि महामार्ग जा रहा है. क्या सुपर्ब दिख रहा है, एक नंबर वाटतं आहे, भारी. तर आता आपण ड्रोन बीन नाही उडवत आहे, परत त्याला 20-25 मिनटं लागतात, पण रस्ता अगदी सुंदर आहे तिथून येतो सगळा. चलो लेट्स कंटिन्यू आवर राईड. तर असे काही नवनवीन रस्ते बघतो ना, म्हणजे अनुभवतो, तेव्हा बऱ्याच अशा नवनवीन गोष्टीसुद्धा आपल्याला दिसतात. फक्त एकच करायचं की अशा गावात आतमध्ये जेव्हा तुम्ही घुसता ना, त्या गाडीमध्ये लास्ट पेट्रोलचं इंडिकेशन नाही आलं पाहिजे. पेट्रोल फुल पाहिजे, नाही तर 2-3 काट्या तरी पाहिजेत. कारण नाही तर तुमचा अर्धा वेळ शोधण्यात जाईल, नंतर कुठे गावात शोधत बसाल आणि पंचायत होईल. तर त्याच्यामुळे शक्यतो टाकी फुल असावी, अर्धी असावी. कारण अपना मन ऐसा है ना, इधर चला मैं उधर चला, जाने कहाँ मैं किधर चला, अरे फिसल गया न जाने मैं कहाँ गया. ऐसा होता है भाई लोग. नवीन रस्ता दिसला ना, मी घुसतो कुठे पण. फक्त आपल्याकडे इंधन पाहिजे, पेट्रोल व्यवस्थित. काय रोड्स आहेत मंडळी, आतले रोड्स पण बघा एकदम सुंदर आहेत. खूप छान डिसिजन होता माझा आतून येण्याचा आत्तापर्यंत तरी, कारण खूप मजा येते राईड करायला. आणि पावसाळ्यात काय हे दृश्य असणार आहे. अजून तरी थोडासा असा हिरवळीचा भाग आहे, अजून तरी कडकडीत उन्हाला सुरुवात नाही झाले, त्याच्यामुळे थोडी हिरवळ कुठे कुठे दिसते आपल्याला. पण रस्ता बघा यार, ज्यासाठी आपण जो अट्टहास करून वेळात वेळ काढून निघतो आणि आपल्याला ह्या अशा काहीशा गोष्टी मिळतात ना, जबरदस्त. फुल वसूल. ओ शिट, काय रस्ता आहे, एक नंबर.
तर मंडळी आता मी आहे टेंभुर्ली गावामध्ये आणि शहापूर नंतर जो राईड घेतला ना तर 30-35 किलोमीटर नंतर असं सुंदर सपाट मारळाला लागलं ना इथे एकदम तिकडे नजर जाईल तिथपर्यंत एकदम सपाट आहे. आणि इथे मी जवळजवळ 1 तास थांबून ड्रोन शॉट घेतला आहे. तर तो ड्रोन शॉट कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि अतिशय आत्तापर्यंतचा सुंदर शॉट आला आहे कारण रस्ता जसा एक नंबर आहे ना पावसाळ्यात नक्की येणं इथे बनतं. तर आता वाजले 11:10 जिथे मला शिवनेरी किल्ल्याजवळ पोचायचं होतं सकाळी 9:30-10 वाजता. तर इथेच आता वाजलं आणि इथून अजून आहे 68 किलोमीटर, पावणे 2 तास. ओ हो समोर बघा काय लिहिलं आहे, पष्टेपाडा. पाष्टेपाडासुद्धा मराठीत पष्टे लिहिलं आहे, इंग्लिशमध्ये पाष्टे. क्या बात आहे. आणि आपलं आडनावसुद्धा पाष्टेच. सही रे, एक नंबर. फोटो घेऊया आपल्या मेमरीसाठी. पष्टेपाडा, क्या बात आहे. बघा काहीतरी नवीन मला पाहायला मिळालं या रस्त्याला. माझ्या आडनावाचं गावसुद्धा आहे, पाडा आहे, पाडा, पाष्टेपाडा. तर सुंदर असा हा रस्ता आहे, कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तर आता फटाफट रस्ता क्लिअर करूया. टोकावडेनंतर पुन्हा थोडासा पॅच खराब आहे, पुन्हा घाट वळणाचा रस्ता आपल्याला तो घाट उतरायचा आहे, माळशेज घाट. चला लाजवाब लाजवाब, सुपर्ब रस्ता आहे, सुपर्ब. म्हणजे जो खोपोली खालापूरचा जो रस्ता आहे ना त्या रस्त्याची आठवण करतो, परंतु त्याच्यापेक्षा किलोमीटर जास्त येते. एक नंबर. बघा ना यार, ट्विस्ट अँड टर्न्स. तर या गावाचं नाव आहे तळेगाव आणि घरांच्या रचना पाहू शकता. अजूनही कौलं आहेत, काहींनी पत्रे टाकलेत. हे बघा, हे जुनं घर आहे. तर आतमधल्या रस्त्याला आहे ना हे असं काहीसं नाविन्य नाही, म्हणजे आपल्यासाठी नवीन आहे. आपण काय प्रत्येक वेळेस दरवेळेस येतोच असं नाही. आणि हे पाहावं, त्याच्यामुळे कसं ना आपल्याकडे जे आहे त्याची आपल्याला जाणीव होते. काहीही नसताना ही लोक अशी स्वप्न घेऊन जगतायत. तर आपण जर यांच्यापेक्षा बेटर आयुष्यात असू तर सॅटिस्फॅक्शन पाहिजे. प्रत्येक वेळी आपल्याला वाटतं की नाही आपल्याकडे हे नाही, आपल्याकडे ते नाही, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. तर अशा ठिकाणी यावं, डोकं शांत ठेवून बसावं, आपल्या प्रश्नाची उत्तरं आपल्यालाच मिळतील. ही लोकं कशी राहतात, कशी जगतात, कसा त्यांचा उदरनिर्वाह होतो, कशी ती समस्यांना सामोरी जातात. ऊन वारा पाऊस सगळ्यांचा इफेक्ट या लोकांवर होतो. हॅट्स ऑफ. जेवढे पण गावकरी आहेत ना त्या सगळ्यांना हॅट्स ऑफ. बघा हे सुद्धा टेंभुर्लीसारखंच सपाट पट्टा आहे डोंगराचा वरचा. तर इथे वणवा लागला असावा, संपूर्ण जळत गेलं आहे, संपूर्ण. बाबा यार, असं नुकसान नको व्हावं कोणाचं पण. जरी याच्यावर काही नसेल ना पण अशी परिस्थिती नको यावी. तिथपर्यंत संपूर्ण हा पट्टा जळत गेलेला आहे आणि पूर्ण त्या डोंगर माथ्यापर्यंत वर एकदम वणवा लागला आहे. वणवा सगळ्यात बेकार. काही वेळेला गाडी तर काही वेळेला तो आपसूक लागतो आणि काही वेळेला तो जाणीवपूर्वक लावला जातो. सो सॅड. आणि समोर आपल्याला आता दिसायला चालू होईल, आपण टोकावडेला पोचू ना, म्हणजे तिथून आपल्याला जीवधन वगैरे दिसेल. तर मला असं वाटतं तो जीवधन किल्ला असावा, नाण्याचा अंगठा ज्याला म्हणतात ना असा. तर तो दिसतोय तिकडे, गोप्रोमध्ये दिसणार नाही तुम्हाला, अलगद घेतो. बघा दिसतोय का तिकडे तो टोकेरी. जर मी चुकीचं असेल तर कमेंट करून सांगा, नाण्याचा अंगठा आहे का तो. जोरदार असा सामना चालू आहे. ओ दिलेला आहे एक दुसरं नाही. चला एक बॉल बघितला की आपली पण मनातली इच्छा असते ना अशी पूर्ण करायची. किती वर्ष झाली बॅट बॉल घेतला नसेल हातात. ते गावी कधी जातो तर लहान पोरांबरोबर खेळतो तेवढात. आणि आता डायरेक्ट हा एक्सलेटर
काय लटटट काय. तर आता डायरेक्ट हातात एक्सलरेटर तुम्ही बोला पटकन. तर आता डायरेक्ट एक्सलरेटर आलेला आहे हातात आणि समोरचा हा नजारा क्या बात. तर मंडळी आता मी त्या पॉईंटला येऊन पोचलो आहे जिथे 2 रस्त्यांचा संगम होतो. तर सांगायचं झालं तर हा जो रस्ता आहे ना तो कल्याण मुरबाड मार्गे येतो आणि त्याचं जबरदस्त असं मोठ्या प्रमाणात काम चालू आहे पाहू शकता. आणि आता आपल्याला इथून लेफ्ट मारायचं आहे. आपण शहापूर नंतर राईट मारला होता. तर आता हा रस्ता आपल्याला माळशेज घाटाला कंटिन्यू करायचा आहे. तर म्हणजे पाहू शकता जर तुम्ही माळशेज घाटामध्ये येणार असाल तर शहापूर मार्गे या जोपर्यंत रस्ता बनत नाही. तर इथे अगदी बेकार रस्ता आहे. अंदाजे हा अजून 15-20 किलोमीटरचा रस्ता आहे आणि मागून तर एकदम 40 किलोमीटरचं असं मला कळलं होतं. रस्त्याची एकदम वाट लागले. म्हणजे काम सुरू आहे. आपल्याला सावकाश जावं लागणार आहे कारण या चिखलात टायर कधीही ब्रेक मारला तर घसरू शकतो. पण आपला ऑफरोड टायर आहे त्याच्यामुळे मी थोडा कॉन्फिडन्समध्ये चालतो आहे. बापरे. त्यामुळे तुम्ही समजू शकता जर तुम्ही येणार असाल माळशेज घाटला तर हा असा काहीसा नजारा आहे आणि हा 2-3 महिने लागतील याला. तर आपण सकाळपासून काय खाल्लं नाही आहे. थोडं आता डोकं टांग टिंग टिंगाक करायला लागलेलं आहे. तर इथे काहीसं थोडंसं खाऊया आपण. तर म्हणजे आता मी पोचलो आहे मोरोशीपर्यंत आणि इथून तरी 58 ते 60 किलोमीटर अंतर बाकी आहे. तर सकाळपासून काय खाल्लं नव्हतं. तर इथे हॉटेल मोरिया गार्डन इथे टॉयलेट वॉशरूमची सुद्धा सोय आहे आणि नॉर्मल असं हॉटेल आहे. सगळे गावकरी वगैरे थांबले तिकडे. तर इथे आपण मिसळपाव खाऊया. बघून तरी एकदम तर्रीवाला भारी वाटते. झणकेदार आहे झणकेदार. तर अजून 1-1.25 तास लागेल. रस्ता खराब आहे. बघूया कशी पुढची जर्नी होईल. खाऊया मस्तपैकी आरामात. 15-20 मिनटाचा ब्रेक घेऊ निघू. तर मस्त असा मिसळपावचा नाश्ता केला, कॉफी प्यालो. निघूया आता. 44 किलोमीटर 44 किलोमीटर आणि 1 तास 10 मिनटाचं अंतर आहे. तर हा असा रस्ता कधीपर्यंत आहे माहिती नाही आणि 2 वाजता पोचू असं दाखवत आहे. सो एक साईड बऱ्यापैकी सिमेंटीकरण झालेलं आहे. आपल्या सगळ्या वस्तू घेतल्या ना. काय असं तर काढलंच नव्हतं बाहेर. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही अशा रस्त्याला मॅप लावता ना तर तुमचा जो मेन किमती मोबाईल असतो ना तो नका लावू. कारण हे जे व्हायब्रेट होतं आहे ना त्याच्यामुळे त्याची कॅमेरा लेन्स खराब होते. एवढं लक्षात ठेवा. बऱ्याच जणांच्या झालेल्या आहेत. कारण ह्याच्यामध्ये कसं व्हायब्रेशन खूप आहे. भरपूर व्हायब्रेशन आहे. त्याच्यामुळे हा माझा सेकंडरी कॅमेरा आहे. तो मी यूज नाही करत. ओन्ली फॉर मॅप जेव्हा पण मी राईडला जातो तेव्हा. तर आता माझ्या मते हे गोनपाट काढायचं. अच्छा अल्टी पलटी मारतात. रस्ता नवीनच केलेला आहे एकदम कोरा करकरीत. आणि एक सलग जेव्हा लाँग डिस्टन्सचा रस्ता बनवतात ना तेव्हा तो प्रॉपर बनतो. 1-1 किलोमीटर 500-500 मीटर जेव्हा बनतो ना तेव्हा त्याला स्टॅबिलिटी तेवढी राहत नाही. आता हा कसा सलग खूप लांबपर्यंत बनवला आहे. हे बघा इथे कोरा करकरीत रस्ता बनवण्याचं काम सुरू आहे. आणि हे आहे ना सगळं रेडी मिक्स असतं मटेरियल. त्याच्यामुळे जशी मशीन फटाफट टाकत जाईल ना तसं ते काही तासांमध्ये सुकायला सुरुवात होते. आणि या मशीनची किंमत आहे ना करोडो रुपये असणारच ना बाई.
आणि या कारागिरांची मेहनत आहे ही सगळी. तर माळशेज घाटाला सुरुवात झाली आहे आणि तिथेच आहे या साईडला काळू वॉटरफॉल. संपूर्ण सुकलं आता. पावसाळ्यात त्याचं रौद्ररूप असतं, एकदम रौद्ररूप असतं. आणि इथे सुद्धा असं वाटतं नवीन डांबर टाकलेला आहे. हळूहळू तो सिमेंटचा मागचा पॅच करत याला नंतर तोडतील असं वाटतंय, नाहीतर कुठला तरी बायपास वगैरे काढतील. पण रस्ता लाजवाब. माळशेज घाट एक नंबर. तर इथला नंबर 2चा सेल्फी पॉईंट नंबर 1चा पण असू शकतो. आणि एक तिथला सेल्फी पॉईंट आहे. हा तो पॅच गुफा. मी आता काय थांबत नाही, परत वेळ नाही काढत आहे. आता पहिलं डेस्टिनेशन गाठूया आपण. बराच उशीर झाला आपल्याला. असे 2 रस्ते लागतील तुम्हाला डावीकडे नाही जायचं आहे, उजवीकडे जायचं आहे. वर लिहिलंसुद्धा आहे, लेण्याद्री 16 किलोमीटर, ओझर 27 किलोमीटर, पुण्याला इथून 114 आणि जुन्नर 16 किलोमीटर. तर आता 18 किलोमीटर आहे. शिवरायांच्या पराक्रमाचे चिन्ह एक पाहू, शिवनेरी किल्ल्यावर जाऊ. चला. आणि इथून आहेत ना हे नगर वगैरेचे रस्ते तर अगदी लाजवाब आहेत. बीड, नगर म्हणजे सगळेच रस्ते, फक्त मुंबई सोडून. मंडळी, रात्रीचं चमकणारं झाड. हो, एकदम काळोखात आहे ना, एकदम लखलखत आहे. आणि अशीच झाडं तिथे बऱ्यापैकी. हे बघा, मला आता नाव आठवत नाही, तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करा. ही भयानक अशी लखलखत आता. ह्याची प्रजातच वेगळी आहे. म्हणजे त्याच्या खोडावरती जी साल असते ना ती निघून गेलेली आहे आणि एकदम खोड त्याचं असं गोरं पान झालेलं आहे. क्या बात, क्या बात. स्वराज्य संकल्पक श्रीमंत शहाजीराजे भोसले प्रवेशद्वार. जय शिवराय, जय माँ जिजाऊ. क्या बात, जबरदस्त. तर मंडळी, सकाळी 6:15 वाजता सुरू केलेला प्रवास आता 2:15 झालेत. तर आता मी पोचलो आहे किल्ले शिवनेरी येथे. तर पाहू शकता इथे शिवनेरी किल्ला इथे वर आहे आणि इथे गाडी आपली रुस्तम पार्क केलेली आहे. तर हा इथपर्यंतचा ट्रॅव्हल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. मोठा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला कमेंट नक्की करा आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका. तर परतीचा प्रवास आणि शिवनेरी किल्ला याचा व्हिडिओ दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर चला जाऊया, महाराजांचं दर्शन करूया.